हार्दिक शुभेच्छा. जोश नवा, श्वास नवा, जिंकण्याचा ध्यास नवा. जोश नवा, श्वास नवा, जिंकण्याचा ध्यास नवा. हरत नाही जिद्द येथे, जागतो विश्वास नवा. हरत नाही जिद्द येथे, जागतो विश्वास नवा. आपल्या नेत्रदीपक यशाबद्दल त्रिवार अभिनंदन, त्रिवार अभिनंदन. महाविकास आघाडीची मुंबईत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षस्थानी व निवासस्थानी सिल्वर ओकला बैठक नुकतीच संपन्न झाली. या बैठकीला तिन्ही पक्षाचे मुख्य नेते उपस्थित होते. बैठकीनंतर महाविकास आघाडीतर्फे संजय राऊत, नाना पटोले आणि जयंत पाटील यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली. यात कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील विजय, आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटप यावर या बैठकीत चर्चा झाली असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना ते पुढे म्हणाले, पाऊसमान बघून त्या दृष्टीने आम्ही पुढच्या सभा देखील सुरू करणार आहोत. जर पाऊसमान वाढलं तर मग काही ठिकाणी इंडोर घ्यावे लागतील, पण सुरुवात मात्र आम्ही पुन्हा या महाविकास आघाडीच्या सभांची पाऊसमान आणि उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेऊन जे स्थगित केलेले ते थोड्या दिवसांनी त्याचाही विचार आम्ही करणार आहोत. तिन्ही पक्ष मिळून एकसंघपणाने, एकत्रितपणाने या भविष्यकाळात येणाऱ्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकांसाठी तिन्ही पक्षाचे प्रमुख एकत्रित बसून हळूहळू लोकसभेच्या आणि विधानसभेच्या जागांच्या वाटपात आमच्या बरोबर महाराष्ट्रात तिन्ही पक्ष, त्या व्यतिरिक्त महाराष्ट्रातील काही इतर पक्ष, आमचे आघाडीचे घटक पक्ष आहेत, त्या सर्व घटक पक्षांना बोलावून त्यांच्याशी चर्चा करून आम्ही त्या बाबतीतही चर्चा हळूहळू आम्ही आता सुरू करणार आहोत. एकत्रितपणाने महाविकास आघाडीचं अधिक चांगलं कोऑर्डिनेशन महाराष्ट्रातल्या जनतेपुढे ठेवून एक ठाम पर्याय महाराष्ट्रातल्या जनतेला सक्षमपणाने देण्याचा प्रयत्न हा आमचा महाविकास आघाडीचा एकत्रितपणाने करायचा, यावर आत बसलेल्या सर्व नेत्यांचं एकमत झालेलं आहे. आणि मला खात्री आहे की महाविकास आघाडी कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रात देखील महाराष्ट्रातल्या जनतेच्या विश्वासास पात्र ठरून अधिक मोठ्या संख्येनं, ताकदीनं महाविकास आघाडी पुढच्या काळात काम करेल. कर्नाटक में जो चुनाव हुआ उसके जो रिजल्ट्स है उसके बारे में हमारे महाविकास आघाड़ी के महाराष्ट्र के सारे नेता ने बैठ के आदरणीय पवार साहब के घर पे यहाँ चर्चा की. उसमें किन कारणों से कर्नाटक में भारतीय जनता पार्टी का इतना बड़ा पराभव हुआ, पराजित उस पार्टी को किया गया, उस जनता ने कांग्रेस के सभी उम्मीदवार जो चुन के आए उसकी बहुत तफसील से हमारी चर्चा हुई. वहाँ का भ्रष्टाचार, वहाँ के अलग अलग एजेंसियों का गैर वापर जो किया गया, वहाँ की जनता की हाल अपेष्टा, ये सारी चीजों का परिणाम इस चुनाव में आप सबको देखने को मिला. साथ में हमारे महाराष्ट्र में अभी इन दिनों में जो सुप्रीम कोर्ट ने निर्णय दिया है, महाराष्ट्र के पिछले दिनों में जो घटना हुई विधिमंडळ में, विधानसभा में, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कर्नाटकमध्ये जी निवडणूक झाली आहे त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपले उमेदवार उभे केले होते, त्याचा फटका आजचा विषय नाही मिळाला होता. काँग्रेस पक्षाला फटका मिळाला आहे याची चर्चा या बैठकीत झाली. काँग्रेस पक्षाने तशी चर्चा या बैठकीत काढलेली नाही, केलेली नाही आणि त्या बाबतीत कोणती चर्चा झाली. विधानसभा अध्यक्षांचा निर्णय येईपर्यंत वाट बघणार आहे की 2024च्या निवडणुकीची तयारी करणार आहे. महाविकास आघाडीच्या सुप्रीम कोर्टात जो निर्णय झालेला आहे त्याच्या तपशील जर वाचला आपण तर कोणत्या कोणत्या गोष्टींच्या मर्यादा घालून सुप्रीम कोर्टाने अध्यक्षांना हे निर्णय घेण्याची जबाबदारी दिलेली आहे ते आपल्याला समोर आहे. लवकरात लवकर हा रिझनेबल टाइम मध्ये हा निर्णय द्यावा अशी मेहरबान सुप्रीम कोर्टाची देखील अपेक्षा आहे आणि त्याप्रमाणे अध्यक्ष महोदय निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे. नाना तुम्ही निवेदन करा. मला असं वाटतं नाना बोलू द्या, मी बोलू. नाना साहेबांना बोलू द्या. या
दिल्लीचं झूट आणि कर्नाटकाचं लूट या सगळ्या गोष्टीला कर्नाटकाच्या जनतेप्रमाणे देशातल्याही जनतेला ओळख झालेली आहे. कर्नाटकमध्ये जो विजय झालेला आहे त्या विजयाचं आपण चित्र पाहिलं तर त्या कर्नाटकच्या जनतेमध्ये जो राग बीजेपीच्या विरोधातला होता, नरेंद्र मोदी आणि अमित शहाच्या विरोधात होता, तो त्या ठिकाणी स्पष्ट झालेला आहे. ज्याप्रमाणे कर्नाटकमध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपामध्ये 40% तिथला पाठच झाला होता, तर महाराष्ट्रामध्ये एक शब्द अजून मोठा पाठ झालेला आहे, खोके. त्याच्यामुळे महाराष्ट्रातलं सरकार कर्नाटकापेक्षा भ्रष्टाचारी आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा हे सरकार जनतेच्या पैशाला लुटायला बसलेलं आहे आणि हे महाराष्ट्राची जनता सुद्धा ओळखत आहे. आजच्या मीटिंगमध्ये जसं जयंत पाटील साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे की पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रातून बीजेपीचं हे जे आताचं असंविधानिक सरकार आहे या सरकारचं पानिपत कसं करता येईल. दुसरं माननीय सुप्रीम कोर्टाने दिलेले निर्णय त्याच्यामध्ये माननीय विधानसभा अध्यक्षाला त्याच्यामध्ये काय बंधन टाकलेले आहेत ते पण आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. त्या कालावधीत तो निर्णय लागलाच पाहिजे आणि त्या माध्यमातून महाराष्ट्रातलं हे असंविधानिक सरकार, कारण की आम्ही सातत्यानं सांगत होतो की ज्या दिवशी सरकार महाराष्ट्रात झालं त्यावेळेस हे सरकारच असंविधानिक आहे. आपण पाहिलं की माननीय सुप्रीम कोर्टाने सांगितलं की त्या ठिकाणी आमदारांनी आपल्याला सुरक्षा माननीय राज्यपालाकडे मागितली आणि राज्यपाल महोदयांनी ज्यांनी सुरक्षा मागितली त्याला सरळ मुख्यमंत्री बनवलं. हे असंविधानिक व्यवस्था महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याचं काम त्या काळातल्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारीने जे केलं त्यांच्यावर काय ताशेरे ओढलेत माननीय सुप्रीम कोर्टाने. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये, या महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारामध्ये, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये हे पाप करण्याचं जे धाडस बीजेपीने केलं त्याचे परिणाम बीजेपीला भोगावं लागणार आहे. आजच्या मीटिंगमध्ये कर्नाटकाच्या विजय उत्सवाचा आम्ही शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये हे पाप करण्याचं जे धाडस बीजेपीने केलं त्याचे परिणाम बीजेपीला भोगावं लागणार आहे. आजच्या मीटिंगमध्ये कर्नाटकाच्या विजय उत्सवाचा आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली. उद्या परवा त्या ठिकाणी काँग्रेसचे नवीन मुख्यमंत्री होतील आणि एक चर्चा आम्ही अशी केली की जी वज्रमूठ सभा जी आहे त्याची एक मोठी सभा, तिथल्या मुख्यमंत्र्यांचा सत्कार आणि ती सभा पुण्यामध्ये करायची असा एक निर्णय आम्ही केलेला आहे. हे सगळं उन्हाचं वगैरे वातावरण पाहून आणि महाराष्ट्राच्या जनतेला कर्नाटकलं सरकार कसं पाडलं, लोकांनी कसा राग निर्माण, त्याच्या लोकांना त्या बीजेपी बद्दलचा काय राग निर्माण झाला त्याच्याबद्दलची माहिती त्या मुख्यमंत्र्यांच्या वतीनं या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करू आणि या सगळ्या परिस्थितीला आम्ही समजून आमचं एकच ध्येय आहे की बीजेपी सारखा भ्रष्टाचारी आणि लोकशाहीला न मानणारा, संविधानिक व्यवस्थेचे 3-13 रोज वाजवणाऱ्या बीजेपीला आम्ही सगळे एकत्रित याला हद्दपार करायचा निर्णय आजच्या मीटिंग मध्ये आमचा झालेला. नाराजी इकडे बघा, नाराजी जो भाग आहे एक नाराजी कुठंच नाहीये. नाराजी माध्यमातून बीजेपी ज्या पद्धतीने पेरते त्याचा एक फरक आहे. आम्ही आज सगळेजण आपण पाहतोय आम्ही सगळेजण एकत्रित आहोत आणि एकत्रितच राहू आणि त्या दृष्टिकोनातून नाराजी नाहीये. बीजेपी मूळ मुद्द्याला डायव्हर्ट करण्यासाठी या पद्धतीचे वातावरण निर्माण करण्याचं काम करते. महाविकास आघाडीमध्ये कोणी नाराज आता सध्या सर्वाधिक अडचणीत सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर सर्वाधिक अडचणीत खरं तर उद्धव ठाकरे गट आहे, शिवसेना आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या या बैठकीमध्ये अर्थात पक्ष नाहीये, पक्ष चिन्ह नाहीये, जर अध्यक्षांनी काही वेगळा निर्णय घेतला तर आपण सुप्रीम कोर्टाचं वंडिक पूर्ण समजलं नाही. खरं तर पाहिलं की माननीय सुप्रीम कोर्टाने उद्धव ठाकरे साहेबांच्याच बाजूने निर्णय दिलेला आहे. पक्ष हा मोठा असतो, आमदार खासदार मोठे नसतात.
आणि आयाराम गैरामला काहीच महत्व नसतं या लोकशाहीमध्ये आणि पक्षापेक्षा कोणी मोठा नसतो हे माननीय सुप्रीम कोर्टाने त्याला शिक्कामोर्तब केलेला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे साहेबांच्या विरोधात हा निर्णय नाही आहे, हा चुकीचा समज केला जातो आहे. थोड्या दिवसाचा जीव वाचलेला आहे, ऑक्सिजन मध्ये आहे, त्याला तुम्ही म्हणलं की न्याय मिळाला असेल असं तुमचं मत असेल तर त्याला आमचा नाईलाज आहे. तुम्ही एकदा माननीय सुप्रीम कोर्टाचे सगळे निर्णय वाचून घ्या. माननीय सुप्रीम कोर्टाने प्रॉपरली त्या ठिकाणी पक्षापेक्षा कोणी मोठा नाही अशा पद्धतीची भूमिका मांडलेली आहे आणि त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे साहेबांचाच विजय होणार हे तुम्हाला मी आतापासून सांगतो. ये बैठक थी और जो तीनों पार्टियों का पिछले 1.5 महीने से अलग अलग नेताओं के बयान आ रहे थे अनबन की, क्या वो अनबन इस बैठक के बाद खत्म हो गई है क्या और बैठक में क्या चर्चा हुई? हमारी कोई अनबन नहीं है. देखो संजय राउत साहब और हम आजू बाजू बात करता हूँ. तो नाना साहब ने बात किया है, जयंत राव ने बात किया है, हम तीनों एक साथ बैठे हैं. अंदर उद्धव ठाकरे साहब है, शरद पवार साहब है, अशोक राव चौहान जी है, अजीत दादा पवार है. हम 1 घंटे से भी ज्यादा अंदर बैठकर बहुत ही खुले दिल से हमारी चर्चा हुई है. देखो आप लोग जो दिखाते हैं असल में अंदर नहीं होता है, ये समझ लो. आज की जो मीटिंग हुई है वो हिस्टोरिक मीटिंग है. कर्नाटक चुनाव के जो नतीजे आए हैं, उस जो नतीजे है उसमें कांग्रेस पार्टी सिर्फ कांग्रेस पार्टी नहीं जीती है, पूरे देश का अपोजिशन जीता है, पूरे देश का गठबंधन जीता है और कांग्रेस पार्टी के विजय से पूरे देश को एक ऊर्जा मिली है. उसमें महाराष्ट्र भी है. महाराष्ट्र में जिस तरह से ठाकरे सरकार महाविकास आघाड़ी की सरकार को हटाया गया वो कैसा गैरकानूनी है, अनकॉन्स्टिट्यूशनल है, उसका निर्णय आया. उस निर्णय के बारे में हमने चर्चा की है. उस बारे में हमने पूरे लीगल एस्पेक्ट जनता को समझाने के लिए अभी हम डिस्ट्रिक्ट लेवल पर भी जाएंगे. और जैसे नाना पटोले जी ने कहा है, आप उस निर्णय का भारतीय जनता पार्टी का जो दिमाग चल रहा है कि एक मिस इंटरप्रिटेशन, चुनाव ये सर्वोच्च न्यायालय का जो निकाल है वो शिवसेना पार्टी के पक्ष में है. आप एक बार समझ लीजिए, ये सरकार गैरकानूनी है, इलीगल है. ये सर्वोच्च न्यायालय ने बताने के बाद भी इस राज्य के मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री मीडिया के सामने हंसकर जाते हैं और कहते कि हम ही जीत गए. ये कौन सी, अभी मैं इस शब्द का इस्तेमाल नहीं करूंगा, क्या बात है, लेकिन जनता को हम बताएंगे ये गलत है. और कर्नाटक के बाद महाराष्ट्र में जैसे कर्नाटक जीता है वैसे हम महाराष्ट्र जीतेंगे. और जो सभाएं हमारी बाकी है, पुणे है, कोल्हापुर है, वज्रमूठ की सभा, महाविकास आघाड़ी की वज्रमूठ हम फिर एक बार यहाँ दिखाएंगे. सीट शेयरिंग को लेकर सीट शेयरिंग के बारे में चर्चा आने वाले दिनों में जरूर होगी. आज प्राइमरी डिस्कशन हुआ है और हमारे तीनों पार्टी में कोई मतभेद नहीं है और बहुत ही शांततापूर्ण तरीके से सीट शेयरिंग हो जाएगा. आपको चिंता करने की जरूरत नहीं. देखिए मुद्दे बहुत है, महाराष्ट्र में सिर्फ मुद्दे ही मुद्दे हैं. अगर कर्नाटक की सरकार करप्शन में 40% है तो यहाँ 100% है. ये 100% करप्शन यानी खोखा है. खोखा में सिर्फ 100% करप्शन होता है. एक जमाने में पेटी के बाद चलती जाए, खोखा के बाद चल रही है. हम उसके खिलाफ जनता में जाएंगे. मजबूत लोग हैं, असहाय लोग 2 बैठे हैं, एक मुख्यमंत्री एक उप मुख्यमंत्री. उनके जैसे असहाय लोग हमने जिंदगी में इस महाराष्ट्र के राजनीति में नहीं देखे हैं. एक जो मुख्यमंत्री है वो डिप्यूटी सीएम के पास देखता है और डिप्यूटी सीएम दिल्ली की तरफ देखता है. इतने असहाय लोग. ज्येष्ठ पत्रकार देविदास माळी यांची पुतणी सौ अनिता आणि श्री अनिल सूर्यवंशी राहणार कापडणे तालुका धुळे यांचे लहान चिरंजीव लोकेश अनिल सूर्यवंशी यांनी सीबीएसई बोर्डाच्या 10वीच्या परीक्षेत 95.20% गुण मिळवून सुयश प्राप्त केल्याबद्दल लोकक्रांती सेनेकडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. जोश नवा, श्वास नवा,
जिंकण्याचा ध्यास नवा, जोश नवा, श्वास नवा, जिंकण्याचा ध्यास नवा, हरत नाही जिद्द येथे, जागतो विश्वास नवा, हरत नाही जिद्द येथे, जागतो विश्वास नवा. आपल्या नेत्रदीपक यशाबद्दल त्रिवार अभिनंदन. आपली बातमी आपल्या हातात. चॅनल शेअर करा, लाईक करा. शब्दगंगा न्यूज पॉइंट चॅनल सबस्क्राईब करा. आपली बातमी आपल्या